आपण उभे आहोत क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत घनकचरा विभागाचा जो 17 मध्ये राम टेकडीकडे बायपास जो जातो ससाणे नगरवरून, त्या ठिकाणी हा जो अर्धवट अवस्थेतला पूल आहे, शेजारी रेल्वेचा ब्रिज आहे, त्या ठिकाणी दर 8 दिवसाला 15 दिवसाला कचरा मोठ्या प्रमाणात जाळण्यात येतो. याला जबाबदार कोण आहे? घनकचरा विभागाचे मुकादम, सॅनिटरी इन्स्पेक्टर, कनिष्ठ अधिकारी, तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकारी, कनिष्ठ आरोग्य अधिकारी आणि त्याचप्रमाणे हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयातले सहाय्यक आयुक्त यांना आमचा सवाल आहे, आपलं याकडे लक्ष नाही आहे का? या ठिकाणी वारंवार कचरा जाळण्यात येतो आणि हा कचरा जाळल्यामुळे हा जो धूर जो आहे तो संपूर्ण ससाणे नगर, सय्यदनगर, हडपसर गाव या ठिकाणी पसरला जातो. त्यातून अनेक श्वसनाचे आजार होतात. ह्याला नेमका जबाबदार कोण आहे? मुकादमांचं याकडे लक्ष नाही आहे का? मुकादम नेमकं काय काम करतात? सॅनिटरी इन्स्पेक्टर नेमकं काय काम करतात? असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात हा कचरा जाळलेला आहे. गेली 3-4 तास ही आग धुसमसत आहे. अक्षरशः त्या ठिकाणी असलेल्या झाडांचा कोळसा झालेला आहे, राख पडलेली आहे आणि संपूर्ण कचरा या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे. गेल्या 2-3 तासापासून आपलं याकडे लक्ष नाहीये का? आणि लक्ष असेल तर हा कचरा उचलला का जात नाही असा सवाल आहे. आपण स्वच्छ निरीक्षण स्पर्धा 2023-24, 25-26, 26-27 अशामध्ये आपण भाग घेतो दरवर्षी. सलग 2 वर्ष पुण्याला या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शहराचं पारितोषिक मिळालं. हेच ते उत्कृष्ट शहर आहे का ज्याच्यामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात जाळण्यात येतो? यासाठीच तुम्हाला दिल्ली सरकारकडनं आपल्याला पुणे शहराला उत्कृष्ट त्याचं पारितोषिक मिळतं का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. माझा सवाल आहे इथल्या मुकादमांना, सॅनिटरी इन्स्पेक्टरांना, की याला जबाबदार कोण आहे? याची जबाबदारी नेमकी कुणाची? सहाय्यक आयुक्तांनी आता याची पूर्ण चौकशी करून जबाबदार जे लोक असतील, जे दोषी सापडतील, चौकशी करावी. दोषी सापडतील त्या सर्वांवर कारवाई करावी आणि परत पुन्हा एकदा हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयामध्ये असा प्रकारचा कचरा कोणी जाळणार नाही याची काळजी घ्यावी आणि तशी जरब बसवावी. कचरा जाळल्यानंतर SOP आहेत, आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना तातडीनं अटक करावी. मात्र या सर्व नियमांना हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयामध्ये खरंच ती नियमावली पाळली जाते का? आयुक्तांचं म्हणणं ऐकलं जातं का? नागरिकांचा आरोग्याचा जो प्रश्न आहे, ससाणे नगर, हडपसर, त्याचप्रमाणे काळे बोराटे नगर, हा नेहमी वारंवार हा कचरा जाळून त्याचा धोक्यात आणण्यासाठी ही सर्व यंत्रणा कार्यान्वित नाही ना, असा संपूर्ण सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय.